साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेची सुरुवात केली असून यात 1 ते 3 पदाकरिता उमेदवारांची थेट निवड केली जाते। पण चतुर्थ श्रेणी कामगारांची मात्र थेट सेवा भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेतलं जात नाही। या मागणीकरिता मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात निदर्शने करण्यात आली। शासनाचं करायचं काय? वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने नोकर भरतीचे धोरण ठरवत असताना चतुर्थ श्रेणी कामगाराबरोबर दुजाभाव करत असून वेळेस या निर्णयात योग्य तो बदल केला नाही तर कोरोना सारख्या महामारीच्या काळात देखील कास्ट्राईब संघटनेला उग्र आंदोलन करावं लागेल असा इशारा संघटनेचे नेते शांतनू गायकवाड यांनी दिला आहे। आज महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये या सरकारने सरळ सेवेने भरतीचे आदेश पारित करण्यात आले। या आदेशामध्ये वर्ग 1 चा अधिकारी सरळ सेवेने घ्यायचा आहे, वर्ग 2 चे अधिकारी सरळ सेवेने घ्यायचे आहेत, सिस्टर सरळ सेवेने घ्यायचे आहेत, ब्रदर्स सरळ सेवेने घ्यायचे आहेत। परंतु या शासनाच्या GR वर्ग 4 ची पदं ही बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने घेण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। म्हणून या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारी चतुश्रेणी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या त्याला आमचा विरोध आहे। त्याचा निषेध म्हणून आजपासून 3 दिवस आम्ही काळ्या फिती लावून काम करणार। महाराष्ट्रामध्ये आता सध्या कोविड-19चा प्रादुर्भाव वाढत असताना हे सरकारी काम आहे, हॉस्पिटलचं काम आहे, जबाबदारीचं काम असताना सरकारने 3632 कर्मचाऱ्यांची बाह्य यंत्रणेद्वारे 3632 कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। असा दुजाभाव करण्याची परिस्थिती काय निर्माण झाली? जर क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, सिस्टर, ब्रदर हे जर कायम कर्मचारी म्हणून घेत असतील तर आमची संघटनेची आग्रहाची विनंती आहे सरकारला की अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नका। सरकारला विनंती आहे कळकळीची आमची की जो आदेश निघालेला आहे 11 जूनचा तो आदेश त्वरित रद्द करण्यात यावा आणि सरळ सेवेने वर्ग 4 ची पदी भरावीत अशी आमची विनंती आहे। जर सरकारने नाही ऐकलं, आता आमच्या आंदोलनाचे टप्पे ठरलेले आहेत। पहिला टप्पा आहे 30 तारीख ते 3 तारखेपर्यंत काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करायचा आहे। त्यानंतर जरी सरकारने आमच्या विषयाकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्हाला 5 तारीख ते 7 तारखेपर्यंत 2 तास काम बंद करावं लागणार आहे। त्यानंतर जरी सरकारने नाही ऐकलं तर आम्हाला 1 दिवसाचं बंद पुकारवं लागणार आहे। जर या तिन्ही आंदोलनामध्ये सरकारने गांभीर्याने जर विचार जर नाही केला तर मग भविष्य काळामध्ये या कोविड-19च्या काळामध्ये आम्हाला बेमुदत संपाचा देखील हातार उकारवा लागणार आहे। म्हणून होणाऱ्या परिणामात सरकार जबाबदार राहील अशी आमची विनंती आहे।